5 दिवसापासून या परभणी शहरामध्ये आपले तमाम ट्रक चालक ड्रायव्हर असतील, टेम्पो चालक असतील, रिक्षावाले असतील, लाईनवरच्या गाड्या चालवणारे असतील, भाजी मार्केट मधले असतील, मोंढ्यातले असतील, रेल्वे गुड्स मधले असतील, सर्व प्रकारच्या टॅक्सी चालक असतील, सर्व प्रकारच्या ड्रायव्हरने गेल्या या ठिकाणी 5 दिवसापासून जे बेमुदत संप करून जे काम ठप्प करून टाकलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन या दोस्तांनो. 5 दिवस आम्ही घरी बसणं म्हणजे आमच्या स्वतःच्या चुलीसाठी सुद्धा 1 रुपया देखील आम्ही कमवला नाही, परंतु ज्या कायद्याकरता आम्ही भांडायलो ते संपूर्ण देशाकरता आणि देशावर लादणाऱ्या अन्यायी राजवटीच्या विरुद्ध आम्ही भांडतोय. हे संप किती दिवस चालवावा त्याला मर्यादा आहे. आज या ठिकाणी परंतु अभिमानानं सांगतो, या परभणी जिल्ह्यामध्ये जे आंदोलन सुरू झालं, सगळ्यात पहिला व्हिडिओ 24 डिसेंबरला आपल्या अझरभाईचा व्हिडिओ संबंध देशभरामध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यामुळं संबंध देशभरातल्या सगळ्या संघटना जाग्या झालेल्या आहेत. आज मला आवर्जून सांगायचंय की या देशामधल्या एसटी आणि रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या ज्या गाड्या आहेत त्या मग तामिळनाडूतल्या असतील, आंध्रातल्या असतील, महाराष्ट्रातल्या असतील, तेलंगणातल्या असतील, आसाम मधल्या असतील, नाहीतर उत्तर प्रदेश मधल्या असतील, या 26 संघटनांनी एकत्र येऊन आपल्या म्हणण्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि या देशामध्ये 16 फेब्रुवारीच्या दिवशी भारत बंदची हाक या देशातल्या तमाम सगळ्या कामगार संघटनांनी या ठिकाणी दिलेली आहे. और आज हमने सरकार को आह्वान दिया था कि आज हम चक्का जाम करेंगे, रास्ता रोक आंदोलन करेंगे। आज यहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के पास आज हम इस रोड पर, इस शहर के प्रमुख रास्ते पर हमने चक्का जाम किया है और रोड रोको हमारा आंदोलन किया है। अगर आने वाले दिनों में सरकार ने इस कायदे को वापस नहीं लिया तो हम रेल रोको आंदोलन करेंगे और ज्यादा से ज्यादा जितने से जितना हो सका हम उतना खतरनाक आग्रह करेंगे। बेमुद्दत स्टीयरिंग छोड़ो आंदोलन। आपको ये हमारी रिपोर्ट कैसी लगी हमें कमेंट में ज़रूर बताएं। किसी भी न्यूज़ या प्रचार के लिए हमारे स्क्रीन पर दिए हुए नंबर पर कांटेक्ट करें। जनता से जुड़े हुए इसी तरह के मुद्दे उठाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। किसी भी न्यूज़ या प्रचार के लिए हमारे स्क्रीन पर दिए हुए नंबर पर कांटेक्ट करें।